नुकत्याच काही दिवसांपूर्वी नेवासा तालुक्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांदरम्यान महायुतीमध्ये बंडाची एक खळबळ माजली आणि त्याचबरोबर नेवासा तालुक्यातील राजकारणात चांगलीच गडबड निर्माण झाली. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या रूपाने महायुतीमध्ये बंड झाल्याचे स्पष्ट दिसून आले. मुरकुटे यांनी भारतीय जनता पार्टीचा थेट विरोध करत बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाकडून उमेदवारी स्वीकारली. यामुळे भाजपामधील अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी अंधारात मुरकुटेंचं काम करत असल्याचे दिसून आले. या घटनाक्रमामुळे महायुतीतील अंतर्गत वाद उफाळले आणि पक्षातील विविध गट एकमेकांमध्ये तणाव वाढवू लागले. त्यानंतर निवडणुकीचे धक्कादायक निकाल समोर आले आणि महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार विठ्ठलराव लंगे हे विजयी ठरले. लंगेंनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात विजय मिळवला आणि त्यामुळे भाजपा व महायुतीमध्ये असलेल्या अंतर्गत वादांना आणखी एक वाव मिळाला. त्याच दरम्यान भारतीय जनता पार्टीने नेवासा तालुक्यात तालुकास्तरीय कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. ही बैठक लक्ष्मी मंगल कार्यालय नेवासा येथे झाली. बैठकीला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले, कारण त्यांनी महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी कठोर मेहनत घेतली होती. या मेहनतीमुळेच निवडणुकीत मोठा विजय मिळवण्यात मदत झाली होती. त्यानंतर कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीदरम्यान आलेल्या अडचणी, अनुभव आणि त्यावर काम करण्याच्या पद्धतींची चर्चा तालुक्याच्या पक्षश्रेष्ठींसमोर मांडली. याच दरम्यान निवडणुकापूर्वी भाजपामध्ये थेट बंड करत बाळासाहेब मुरकुटे यांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडून उमेदवारी घेत पक्षविरोधी काम केले, याबद्दलच्या चर्चा देखील जोर धरू लागल्या. मुरकुटे आणि त्यांच्यासोबत ज्या भाजपातील पदाधिकाऱ्यांनी विरोधात काम केले त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा ठरावही या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सर्वपक्षीय सहमतीने ठरवण्यात आले की मुरकुटेंप्रमाणेच भाजपामध्ये असलेल्या अशा पदाधिकाऱ्यांवर हकालपट्टीची कारवाई केली जावी आणि त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश दिला जाऊ नये. याच बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी पक्ष आणखी बळकट करण्याची रणनीती देखील आखली गेली. भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणी अभियानास सुरुवात करण्यात आली, ज्यामुळे आगामी निवडणुकांसाठी अधिक कार्यकर्ते व समर्पित लोक पक्षात सामील होऊ शकतील. यामुळे भाजपा अधिक बलवान होईल आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुकीत प्रभावी विजय मिळवता येईल अशी आशा व्यक्त करण्यात आली. या प्रसंगी भाजप जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, युवा नेते ऋषिकेश शेटे, विधानसभा संयोजक सचिन देसरडा, अशोक टेकणे, मनोज पारखे, ॲडव्होकेट विश्वास काळे, डॉक्टर लक्ष्मण खंडाळे, प्रताप चिंदे, सरपंच सतीश काळे, अंकुश दंडक, राजेंद्र दराडे, संभाजी लोंढे, अंकुश काळे, अमृता नळकांडे यांनी मनोगत व्यक्त केले. तर या बैठकीस लक्ष्मण मोहिते, प्रमोद गावटे, निरंजन डहाळे, राजेंद्र मते, सतीश कर्डिले, मनोज डहाळे, विलास बोरुडे, शिवाजी लष्करे, माऊली गंगावणे, नाना डवले, अब्दुल पठाण, आदिनाथ पटारे, आकाश कुसळकर, ऋषिकेश दारुंटे, पोपट शेकडे, निखिल जोशी, बाळासाहेब कोलते, श्रीकांत बर्वे, राजेश कडू, अर्जुन कर्डिले, दिनेश पिटेकर, संतोष कुटे यांच्यासह अनेक भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.